नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर हा बाहेर जात असताना बेल वाजते तेवढ्यातच तो दरवाजा उघडतो आणि समोर एक कुरिअर बॉय येतो. तो म्हणतो की सागर कोळी. तेव्हा सागर मीच आहे असं म्हणतो. नंतर तो त्याच्या हातामध्ये ते कुरिअर देतो आणि सागर ते कुरिअर घेतो आणि आतमध्ये येत असतो. त्याच वेळेला सागर दरवाजातच ते पेपर ओपन करतो आणि येता येता ते वाचत असतो आणि त्यानंतर सागर हा म्हणत असतो की वा, हे काम झालं आहे. आता सागर ते वाचत वाचत आतमध्ये येतो. इंद्रा आणि स्वाती गप्पा मारत असतात. त्याच वेळेला इंद्राजवळ सागर येतो आणि म्हणतो की मम्मी, हे जे पेपर्स आहेत ते देवाऱ्यात ठेव. तेव्हा ती म्हणते की कसले पेपर आहेत हे सागऱ्या. तेव्हा तो म्हणतो की हे पेपर जमिनीचे आहेत. मी एक जमीन खरेदी केली होती त्याच्यासाठी. तेव्हा मग स्वाती म्हणते की वा भाई, जमीन खूपच छान गोष्ट आहे. ही जमीन खरेदी केलीस तू आणि अचानक जमीन खरेदी केलीस. तेव्हा तो म्हणतो की अचानक नाही, बऱ्याच दिवसांपासून चालू होतं. ही जमीन खरेदी केली होती आणि काय त्याच्या लीगल प्रोसिजर्स बाकी होत्या. हॉस्पिटलसाठी मी ही जमीन खरेदी केली आणि त्याचे लीगल प्रोसिजर्स बाकी होत्या, तेही आता कंप्लीट झालेल्या आहेत. त्याचेच पूर्ण झाल्याचे हे पेपर आहेत आणि हे पेपर आलेत म्हणजे आपलं सगळं काही आता काम आपण करायला सुरुवात करू शकतो. हे ऐकल्यावर मात्र आता इथे सावनीची खूप चिडचिड होते. सावनी भांडं आपटते आणि हे ऐकल्यानंतर आता इंद्रा म्हणते की काय गं ए सावने, कशाला भांडे आपटतेस गं तू. तेव्हा सावनी म्हणते की ते काय ना, माझा जरा भांड्यांचा हात आहे ना, ओला साबणाचा हात आहे, त्याच्यामुळे भांडं हातातून निसटलं माझ्या, असं ती हळूच बोलते. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की मग सागऱ्या, खरंच हे जे काही तू घेतलंस ना, जमीन घेतलीस आणि तेही हॉस्पिटलच्या कामासाठी, खरंच खूप पुण्याचं काम केलंस बरं का तू. असं हॉस्पिटल किंवा काही असणं पुण्याचं काम असतं रे बाबा. मग स्वाती म्हणते की बरं झालं भाई, तू या कामासाठी जमीन घेतलंस. मुक्ताला माहिती आहे का हे? मुक्तासाठी सरप्राईजच असेल ना हे. आता हे ऐकल्यावर मात्र इथे सावनीची चिडचिड होते. सावनी म्हणते की नाही, सागर तर आता मुक्ताशी धड बोलतही नाही. मला वाटतंय ना की तो मुक्तासाठी असं सगळं काहीच करणार नाही आहे. बघ, मला तरी वाटतंय की तो हे पेपर्स ना थोड्या वेळाने फाडूनच टाकणार आहे. तसंही मुक्तासाठी तो कशाला काही सरप्राईज प्लॅन करेल. त्याचं आणि मुक्ताचं तर भांडण झालं आहे ना, तो स्वतःच हे हाताने नंतर पेपर फाडून टाकेल, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला इथे आता हे ऐकल्यावर इंद्रा म्हणते की खरंच खूप मोठं चांगलं काम केलंस तू, तुला खूप खूप पुण्य मिळेल. आणि नंतर मग आता स्वाती म्हणते की बरं भाई, मुक्ताला हे तू सांगितलं आहेस का? त्याच वेळेला सागर त्यावर काहीच बोलत नाही. स्वाती म्हणते की तसं नाही भाई, मुक्तासाठी तर हे सरप्राईजच असेल ना. तेव्हा तो काहीच बोलत नाही, गप्प असतो आणि सावनी मात्र इथे तोंड वाकडं करत हे सगळं ऐकत असते. आणि त्यावेळेला स्वाती म्हणते की भाई, मला तरी वाटतंय की तू मुक्ताला हे सगळं सरप्राईज देणार आहेस आणि या सरप्राईजने मुक्ता खूप खुश होणार आहे. आणि ती डॉक्टर आहे ना, एखाद्या डॉक्टरला हॉस्पिटल बांधतायत ह्याच्यापेक्षा दुसरा मोठा कोणताही आनंद होऊ शकत नाही. आय नो, तू हे सगळं मुक्तासाठीच करतोयस. त्याच वेळेला तो काहीच न बोलता गप्प बसतो आणि सावनी म्हणते की असं चाललंय तर याचं, म्हणजे मुक्ता याच्याशी बोलत नाही आणि हे सगळं मुक्ता उपभोगते. पण प्रत्येक वेळेला मीच गरीब कशाला राहू, मला पण माझा तर अधिकार मिळालाच पाहिजे. सागरची बायको जरी नसले ऑफिशियली, तरीही त्याच्या मुलांची आई आहे मी आणि त्याच्या 2 मुलांची आई आहे. या नात्याने या प्रॉपर्टीवर माझाही अधिकार आहेच ना. मलाही जे काही हवं आहे ते मी मागून घेऊ शकते आणि मी तरी कशाला अशी शांत राहू. मला जे काही हवं आहे ते सागरकडून मिळालंच, मला फक्त मागायची गरज आहे. त्याच वेळेला आता सावनी ही सागरकडे जाते आणि म्हणते की 1 मिनिट सागर. सागर निघून चाललेला असतो. ती त्याला म्हणते की सागर, खरंच तू हॉस्पिटलच्या कामासाठी जमीन घेतलीस, खूप मोठी आनंदाची बातमी आहे. नाही, खूप प्राऊड मोमेंट आहे ही. आणि हे सगळं ऐकून ना मुक्ताला खरंच खूप मोठा आनंद होईल, असं आता सागरला ती बोलत असते. तेव्हा सागर निघून जाणार. तेवढ्यातच ती म्हणते की 1 मिनिट 1 मिनिट सागर, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की बोल, काय झालं. तेव्हा ती म्हणते की तसं नाही, आता ना मी पण ठरवलं आहे की मला ना स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. हे ऐकल्यावर इंद्राला वाटतं की वा, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. मग ती म्हणते की कसं आहे ना सागर, आता किती दिवस आहे ना मी आणि आदित्य तुमच्या मेहरबानीखाली राहणार आणि सागरच्या पैशांवर जगणार. त्यापेक्षा मला असं वाटतं की मलाही स्वतःचं असं काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून मी माझं आणि माझ्या आदित्यचं फ्युचर सिक्युअर करू शकते. बरोबर वाटतंय ना तुला? तेव्हा मग आता सागर म्हणत असतो की हो, बरोबर आहे तुझं. इंद्रा म्हणते की हो सावने, तू अगदी योग्य बोलतेस. त्याच वेळेला आता सावनी म्हणते की मला पण ना, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. कसं आहे ना, डिझायनर सावनी असा स्वतःचा ब्रँच मला ओपन करायचा आहे, स्वतःचा ब्रँड मला बनवायचा आहे. आणि ते बनवण्यासाठी ना मी वेगवेगळे लोकांचे गाऊन्स, कपडे वगैरे डिझाईन करेल आणि माझा स्वतःचा असा ब्रँड बनवेन मी. त्याच वेळेला सागर म्हणतो की गुड आयडिया. तेव्हा ती म्हणते की हा ना सागर, चांगली आयडिया आहे नाही, म्हणजे मी स्वतःचं असं काही ब्रँड बनवला तर त्याने मलाच पुढे खूप उपयोग होणार आहे ना.
आणि तसंही मला या कामामध्ये खूप नॉलेज आहे. म्हणूनच म्हटलं की आज कामात हात घालायचा आणि हेच काम पूर्ण करायचं. तेव्हा आता इंद्रा आणि स्वाती दोघेही गालातल्या गालात हसत असतात आणि त्यांना कळत असतं की हिचं पुढचं बोलणं काय असणार आहे. त्यानंतर मग आता ती म्हणते की सागर, तुला योग्य वाटतोय ना हा डिसिजन? तेव्हा सागर म्हणतो की यश, शुअर, वाय नॉट, खूपच छान आहे तुझा हा डिसिजन. तेव्हा मग सावनी म्हणते की सागर, तसं नाही, मला ना फक्त तुझ्याकडून काही पैसे हवे होते. म्हणजे थोडेसेच, हां, फार नाही, हां, म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून तुझे पैसे हवे होते. तू या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट कर थोडंफार, मग माझा बिझनेस सुरू होईल ना. तेव्हा मग आता तो म्हणतो की यस, वाय नॉट, तू जर इतकं चांगलं स्वतःचं नाव करणार असशील, स्वतःची ओळख बनवणार असशील, तर वाय नॉट, मी तुझी का मदत नाही करणार. हे ऐकून सावनी खुश होते. सावनी म्हणते की हो सागर, तू जर थोडेसे पैसे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेस तर सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग आता सागर म्हणतो की हो, मी तुला मदत करायला तयार आहे, परंतु तुला एक काम करावं लागेल. आता तू घरापासूनच सुरुवात कर ना. तू स्वाती, कोमल किंवा मम्मीचे किंवा या बिल्डिंगमधल्या काही बायकांच्या साड्या डिझाईन कर, कपडे डिझाईन कर आणि त्यांनी जर ग्रीन सिग्नल दिला तर मग मी तुला इन्व्हेस्ट करायला आणि मदत करायला तयार आहे. हे ऐकल्यावर आता सावनीचं तोंड फिरतं आणि ती तिथून गपचूप निघून जाते. आणि त्याच वेळेला आता स्वाती आणि इंद्रा खूपच हसायला लागतात. आणि मग आता तो म्हणतो की युजलेस बिझनेस करायचं म्हणते. नंतर आता इथे इंद्रा म्हणायला लागते की स्वाते, आता ही सावनी अशी ड्रेस डिझाईन करायला लागली म्हटल्यावर आपल्याला पण घरातले बुटीकचे ड्रेस घालावे लागणार. ते भांडी घासायला वेगळा बुटीकचा ड्रेस, भाजी आणायला वेगळा बुटीकचा ड्रेस आणि बाकीच्या गोष्टींना वेगळा बुटीकचा ड्रेस, असे आपल्याला सगळे बुटीकचे ड्रेस घालायला मिळणार. तू, कोमल, मी तिघीजणी असे ड्रेस घालून फिरूया, असं म्हणून ती आता फिदी फिदी हसत असते. आणि स्वाती पण बुटीक बुटीक म्हणून हसत असते. आणि हे सगळं पाहून आता इंद्रा सागरला देखील टाळ्या देत असते. सागरलाही मम्मीच्या बोलण्यामुळे खूप हसायला येते. सावनीचा फुसका झालेला असतो. नंतर इथे मुक्ता ही सईमाऊला विचारते की ब्रश झालंय ना, आता मला सांग की आज नेमकं काय घडलं. तो कोण, तो आशय काकाचा भाचा की पुतण्या कोण, तो तुला पुन्हा त्रास देत होता का? तेव्हा ती म्हणते की हो अगं मुक्ताई, थोडे दिवस झाले त्यानंतर आता तो पुन्हा मला त्रास द्यायला लागलाय, तो पुन्हा माझ्याशी वाद घालायला लागलाय. मग मुक्ता म्हणते की तू काय केलंस? तेव्हा ती म्हणते की मी काय नाही केलं, यावेळेला मी त्याच्याशी भांडले नाही किंवा त्याला कानाखाली नाही वाजवलं. मी त्याला यावेळेला बोलले की इथे ये, बस मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते को माझी सईमाऊ असं बोलली आज, अशी शहाण्यापणाने बोलली, शहाणं माझं सई बाळते. तेव्हा मग ती म्हणते की हो, मी तुला आणि पप्पाला बोलताना ऐकलंय ना, तू पप्पाला कशी बोलतेस, या आपण बसून बोलूया, बसून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, असंच तू म्हणते ना, म्हणूनच मी त्याच्याशी बसून बोलून सगळा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. असं पटकन हसतच अनपेक्षितपणे ती बोलून जाते. त्याच वेळेला आता मुक्ताला तिच्या बोलण्याचं फार कौतुक वाटतं. ती म्हणते की माझं सईबाळ खरंच खूप शहाणं आहे, खूप हुशार झालं आहे माझं सईबाळ. असं म्हणून ती म्हणते की चला आता आपण झोपूया, आराम करूया, उद्या सकाळी जायचं आहे ना. असं म्हणून ती आता तिच्या अंगावरून पांघरून देते आणि मग तिला आता ती थापटत झोपवत असते. नंतर आता मुक्ताच्या डोक्यामध्ये ती झोपत असताना पुन्हा विचारसत्र सुरू होतं. मुक्ता विचार करते की सई माझं आणि सागरचा विचार करूनच हे सगळं बोलली. नंतर तिला आता माधवीचं बोलणं डोक्यासमोर येऊ लागतं. माधवी तिला बोललेली असते की या सगळ्यामध्ये पुरुषांचं मन हे खूप गच्च भरलेलं असतं. आपण बायका बोलून सगळं बोलणं करून हलकं करून टाकतो, मग नवीन गोष्टींना स्कोप निर्माण होतो. परंतु पुरुषांचं तसं नसतं. त्या गोष्टी मनातच साचवून ठेवतात, म्हणूनच त्यांच्या आयुष्यातून काहीही दुसरं बाहेर पडत नसतं. हा सगळा त्यांना खूप त्रास होतो. परंतु सागररावाच्या बाबतीत हाच विचार कर की त्यांच्या आयुष्यात ज्या काही घटना घडून गेल्या आहेत त्याने ते पूर्णपणे कोलमडून गेलेले आहेत आणि त्यांच्या मनातला कोपरा खूपच अजूनही त्रासदायक आहे. सावनी त्यांना सोडून गेली, त्यांचा विचार केला नाही, घराचा विचार केला नाही ना, पुढे त्यांनी जाऊन मुलांचा विचार केला. 2 पदरात मुलं होती तरीही ती निघून गेली. आणि आता सागरच्या आयुष्यातून ते निघून गेलेलं असलं तरीही वळ गेलं पण व्रण राहिलं. पण आपणच त्यांना समजून घ्यायला हवं ना, असं मुक्ताला ती बोललेली असते. ते सगळं काही तिला आठवतं. मग मुक्ता म्हणते की सई माऊ मला अगदी योग्य बोलते, आयुष्यात सगळे काही प्रॉब्लेम हे बोलून सॉल्व्ह होतात. एवढ्याशा सईने मला आज किती महत्त्वाची गोष्ट सांगितली की बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. काळजी करू नका सागर, तुम्हाला कितीही वाईट वागायचं आहे ते वागा, परंतु मी बोलून तुमच्याशी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच. काही झालं तरीही माझं हे प्रेम मी असं डगमगू देणार नाही ना, मी रडत बसणार आहे. मी हसत हसत तुमचा हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकणार. तुमच्या मनामध्ये जो काही संशय निर्माण झाला आहे तो मी खोडून काढणारच. माझं प्रेम आहे ते मी सिद्ध करून दाखवणारच, असं मुक्ता आता स्वतःशीच ठरवते आणि नंतर ती झोपत असते. तर इथे सागर हा रूममध्ये एकटाच असतो आणि तो लाईट्स ऑफ करतो आणि झोपायला जात असतो. झोपायला जाणारच तेवढ्यातच आता इथे त्याला काहीतरी व्हायला लागतं.
सागर आता विचारांमध्ये मग्न असतो. झोप लागण्याचा प्रयत्न चालू असतो. तेवढ्यातच बाजूने सागर असा आवाज येतो. सागर उठून बसतो आणि म्हणतो की मुक्ता, तुम्ही तुम्ही इथे काय करताय? तेव्हा मुक्ता म्हणते की काय करते म्हणजे? अहो, ही माझी रूम आहे तर मी या रूममध्ये असणारच ना. कुठे जाणार आहे मी तुम्हाला सोडून? असं म्हणून सागर आता पुन्हा लाईट चालू करतो. त्याच वेळेला त्याला आता समोर मुक्ता गायब झालेली दिसते. तो म्हणतो की मुक्ता, इथे मला कशा काय दिसल्या? आणि आता तो म्हणतो की काही झालं तरीही मी आता झोपणारच आहे. तर इथे त्याच्या लक्षात येतं की मुक्ताला तो मिस करतोय आणि त्याला मुक्ताची आठवण येते. तो पुन्हा एकदा लाईट्स ऑफ करून झोपायला जातो. तेवढ्यातच समोर त्याला मुक्ता दिसते. सागर म्हणतो की काय चाललंय तुमचं? गपचूप जाऊन झोपा ना. मलाही झोपू द्या. मला झोपायचं आहे. तुम्ही काय सारख्या इथे येताय? तेव्हा मुक्ता म्हणते की अहो सागर, तुम्हाला कळतंय का? तुमच्याशिवाय हे कसं शक्य आहे? आणि माझ्याशिवाय तरी तुम्हाला शांत झोप लागणार आहे का? सागर म्हणतो की तुम्ही नव्हतात त्याच्या अगोदरही झोपायचो ना शांत, तसाच आत्ताही झोपेल. असं म्हणून आता सागर त्याची उशी ही डोक्यावर घेतो आणि मुक्ताच्या भासांपासून मुक्त होण्यासाठी तो आता त्याच्या तोंडावर उशी घेऊन डोळे बंद करून झोपून गेलेला असतो. परंतु त्याच्या लक्षात आलेलं असतं की हे वारंवार त्याला सगळे होणारे मुक्ताचे भासच आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सागर ऑफिससाठी तयार होतो आणि म्हणतो की माझा रुमाल कुठे आहे? तर तिथे टेबलवरचा रुमाल उचलतो. नंतर म्हणतो की माझी गाडीची चावी कुठे गेली? आणि तो कपाटात आणि इतरत्र सगळीकडे गाडीची चावी शोधत असतो. आणि तेवढ्यातच तो पटकन आवाज देतो की मुक्ता, माझी गाडीची चावी कुठे? आणि तितक्यात तो थांबतो. त्याच्या लक्षात येतं की मुक्ता आता घरामध्ये नाही. तेवढ्यात आता सावनी आलेली असते. सावनी मात्र सागरकडे बघत असते आणि त्याच्या या परिस्थितीची खूपच मजा घेते. तेव्हा सावनी म्हणते की सागर, तुला तुझ्या गाडीची चावी हवी आहे? 1 मिनिट थांबच हां. असं म्हणून ती तिथे टेबलवर गाडीची चावी ठेवलेली असते ती घेते आणि सागरला म्हणते की हे घे सागर, तुझी गाडीची चावी. असं म्हणून आता तो गाडीची चावी तिच्या हातामधून घेतो आणि त्यानंतर तिला म्हणतो थँक्यू. सागर आता तिकडून निघून जात असतो आणि त्याला बाय बोलते, परंतु तो काही लक्ष देत नाही. नंतर तो निघून गेल्यावर ते म्हणते की सागर, आता तुझ्या गाडीची चावी शोधली मी. हळूहळू तुझ्या मनाचा दरवाजा उघडण्याची ही चावी मी नक्की शोधेन. हळूहळू तुझ्या मनामध्ये मी प्रवेश करेन. मुक्ताला जसं हळूहळू या घरातून बाहेर काढलं, तसंच तुझ्या आयुष्यातून आणि तुझ्या मनातूनही मुक्ताला मी कायमचं बाहेर काढून टाकेन. आणि त्यानंतर तुझ्या मनावर, माइंडवर, त्याचप्रमाणे या बेडरूमवर पूर्णपणे मी माझा ताबा मिळवणारच आणि तुझ्या आयुष्यात मी पुन्हा येणार. माय डिअर सागर, काहीही झालं तरीही मी सावनी आहे सावनी आणि तुझा पिच्छा असा मी सहजासहजी सोडणार नाही. असं म्हणून आता सावनी तिथेच उभी असते आणि ती खूपच खुश होत असते. त्यानंतर इथे इंद्रा म्हणत असते की ही मुक्ता गेल्यापासून ना सगळी कामं मनाच करावी लागतात. आता या सागऱ्याचा डबाळ भरून ठेवला मिनी. सागऱ्या, ए सागऱ्या, असं म्हणून ती आता सागरला शोधायला जाते. तर सागर त्याच्या रूममध्ये नसतो. नंतर ती बाहेर येते. बाहेर आल्यानंतर तिथे डब्याची पिशवी घेऊन ती सागरचे बूट कपाटात आहेत का ते बघण्यासाठी येते. परंतु सागरचे बूट तिथे नसतात. ती म्हणते की या सागऱ्याचे बूट इथे नाहीत, म्हणजे सागऱ्या निघून गेला. आता हा डबा घेऊन गेला नाही. कोमलला पाठवलं पाहिजे. कोमल, ए कोमल, असं म्हणून ती जाते. तेवढ्यात आता सावनी येते आणि म्हणते की काय झालं मम्मी? इंद्रा म्हणते की तुझं सकाळी सकाळी ना हे मेकअप फासलेलं तोबाड माझ्याजवळ समोर घेऊन येऊ नको. तेव्हा ती म्हणते की मम्मी आता मला सांगा काय झालं. तेव्हा ती म्हणते की सागऱ्या गेला आहे, त्याचा डबा भरून ठेवला होता मिनी, तो घेऊन गेला नाही. कोमलला आता सांगितलं पाहिजे. असं म्हणून ती आता मागे मागे जाते. तेव्हा सावनी येते आणि सावनी म्हणते की मम्मी, कोमलला कशाला? अहो ती पार्लरमध्ये गेली आहे. त्यापेक्षा मी देते ना, मी जाऊन देते सागरला डबा. काय प्रॉब्लेम आहे? मी जाईनच आणि सागरला डबा देऊन येईन. त्याच वेळेला आता मुक्ता येते आणि मुक्ता सावनीच्या हातातून डबा खिचून घेते आणि म्हणते की अहो सावनी, राहू द्या. कशाला तुम्ही उगाच त्रास करून घेताय? ते पण माझ्या नवऱ्यासाठी. माझ्या नवऱ्याचा डबा आहे ना, तर मी घेऊन जाईन. उगीचच कशाला तुम्ही काळजी करताय? आणि खरंच तुम्ही इतका कन्सर्न दाखवलात त्याबद्दल खूपच थँक्यू हा. असं म्हटल्यावर आता तिथे इंद्रा हसायला लागते आणि तिला मुक्ता आली म्हणून खूपच आनंद होतो. आणि मुक्ता म्हणते की मी इथेच आहे हो बाजूला, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. मी काही घर वगैरे सोडून गेलेली नाही आहे. माझ्या घरी इथेच आहे मी. मग माझ्या इथल्या माणसांच्या काळजीचं मला पडलेलंच असणार ना. असं म्हणून आता ती तिच्याकडून डबा घेते आणि मग मुक्ता म्हणते की मम्मी, अहो मला वाटलंच होतं, क्लिनिकला चालले होते म्हणून म्हटलं इथे बघावं काय सिच्युएशन आहे. मला वाटलंच सागर आज मी नाही तर काहीतरी नक्कीच गोंधळ करून ठेवणार म्हणून आले. तेव्हा इंद्रा म्हणते की बरं झालं गं आलीस तू. अगं सागऱ्या बघ ना, इथे डबा भरून ठेवला होता मीनी, पण न घेताच निघून गेला. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की काळजी करू नका मम्मी, मला माहिती आहे त्यांची सवय. मी आता जाते ना, क्लिनिकमध्ये जाता जाता सागरला डबा देऊन जाईन मी. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की खरंच खूप बरं झालं तू आलीस. मुक्ता म्हणते की मला माहिती आहे त्यांचं कसं आहे ते.
तेव्हा आता इथे लगेच ती म्हणते की तुझं सागऱ्यावर खूप प्रेम आहे ना, तसं सागऱ्या पण तुझी खूप काळजी करतो हा, त्याचं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे म्हटल्यावर आता मुक्ता बघतच राहते. मुक्ता म्हणते की काय झालंय, काय केलंय सागरने मम्मी? तेव्हा मग ती म्हणते की सागरने तुझ्यासाठी मोठा सरप्राईज ठेवलाय. तेव्हा मुक्ता म्हणते की कोणतं सरप्राईज, सांगा ना मला मम्मी, असं ती अगदी आश्चर्याने विचारते. तेव्हा ती म्हणते की माझ्या मेलीच्या ना पोटात काही राहतच नाही, माझ्या पोटात काही राहत नाही आणि मला आता तुला सांगावंच लागेल. मग मुक्ताला ती सांगते की अगं, सागऱ्याने एक जमीन खरेदी केली आहे आणि त्या जमिनीवर तो हॉस्पिटल बांधणार आहे मुक्ता तुझ्यासाठी. हे ऐकल्यावर आता मुक्ता खूपच खुश होते आणि नंतर इंद्रा म्हणते की तुला माहिती नाही, हे सगळं सागऱ्याने तुझ्यासाठी केलेलं आहे, तुझ्यावर खूप जीव आहे त्याचा गं, हे सगळं तो तुझ्यासाठी करतोय. आणि त्या कामाची जमीन खरेदी केल्यानंतर आता त्याचं काम पण थोड्याच दिवसात सुरू होणार आहे. हवं तर विचार या सावनीला, ही पण तर होती तिथे समोर. तेव्हा मग आता मुक्ताला जेव्हा कळतं सागरने जमीन खरेदी केली, तिला खूप आनंद होतो. ती विचार करते की सागर इतकं प्रेम करता माझ्यावर, इतका विचार करता माझा, परंतु काही क्षणाला असे का वागता, असा का संशय घेताय तुम्ही? त्याच वेळेला इथे सावनी विचार करते की झालं, हुरळली ही मुक्ता, थोड्याशा गोष्टीने हुरळली. झालं, आता ही सागरबरोबर जाणार, गोड गोड बोलणार आणि सगळं व्यवस्थित करणार. नंतर आता मुक्ता म्हणते की मम्मी, मी सागरला डब्बा देते. ती स्वतःचे डोळे पुसतच तिथून निघून जाते आणि इंद्राला आता हे सगळं पाहून खूपच आनंद झालेला असतो. आणि इंद्रा तिथे किचनमध्ये काम करायला पुन्हा जाते आणि सावनी विचार करते की इतकं मी सगळं घडवून आणलं आहे, आता ही मुक्ता ही सागरच्या ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा काही गडबड तर नाही ना करणार, आता गोड गोड बोलून पुन्हा सागरच्या आयुष्यात स्थान तर नाही ना मिळवणार, असा विचार ती करत असते. तर इथे मिहीर हा लंच टाईममध्ये डबा घेऊन येतो आणि म्हणतो की दादूस चल, लंच टाईम झाला आहे, आपण जेवून घेऊ. तेव्हा सागर म्हणतो की नाही, मी जेवत नाही आहे, तू जेव. तेव्हा मग तो म्हणतो की अरे तुझा टिफिन कुठे आहे? मला माहिती आहे मुक्तावहिनी नाही आहे घरी, परंतु मावशी ती पण तर तुझी खूप काळजी करते, मग तुझा टिफिन? तेव्हा तो म्हणतो की नाही, माझ्याकडे नाही आहे, मी आणला नाही आहे, तू जेवून घे. मिहीर त्याला स्वतःचं जेवण ऑफर करतो किंवा बाहेरून आणू सांगतो, परंतु तो ऐकत नाही. त्यातच बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतो. मालक असं म्हणून बाहेरून कोणतरी आवाज देतं आणि मग मिहीर म्हणतो की ओ बाई, कोण आहात तुम्ही, कुठे शिरताय? तेव्हा ती म्हणते की आमच्या धन्यांच्या ऑफिसमध्ये शिरायला आम्हाला कसली चोरी आहे, आम्ही तर त्यांच्या ऑफिसमध्ये घरात मनात समधीकडे शिरलोया. असं म्हटल्यावर आता सागर लाजायला लागतो. मुक्ता म्हणते की ओ धनी, चला तुमच्यासाठी डबा आणलाय, खाऊन घ्या. तेव्हा मग आता सागर म्हणतो की मुक्ता, हे सगळं काय चाललं आहे, हे घर नाही आहे, ऑफिस आहे माझं ऑफिस, आणि आता तुम्ही इथून जा बघू, प्लीज जा. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, असं मी जाणार नाही, माझ्या धन्याने जेवल्याशिवाय मी काय इथून हलत नसते बघा. त्याच वेळेला आता मिहीर बघत असतो आणि मिहीर म्हणतो की अच्छा, म्हणजे ही मुक्तावहिनी आहे, आणि तो मनातल्या मनात आणि गालातच हसतो. तर इथे आता ती म्हणते की आमच्या धनांनी शिदोरी आणली नाही तर आम्ही असं शांत कसं बसणार, आमच्या धन्यांना जेवायला आणलंच पाहिजे ना, जोवर तुम्ही जेवत नाही तोपर्यंत इथून मी हलणार नाही. तेवढ्यातच आता सागर म्हणतो की घेतला मी डबा, जा आता तुम्ही. तेवढ्यात दोन कलिग येतात आणि म्हणतात की साहेब, तुमच्या सह्या हव्या होत्या. तेव्हा मग आता ती मुक्ता फाईल काढून घेते आणि म्हणते की अहो, जेवणाच्या टायमाला कसलं आलंय काम, जा तुम्ही बी जेवा की, आणि त्यांना बी जेवू द्या, 2 घास सुखाचे खाऊ द्या. तेव्हा मग ती माणसं म्हणतात की ठीक आहे सर, आम्ही जातो. तर त्यांना म्हणते की आत्ता कसं बोललात, आणि त्यांना टाळी देते. आणि त्याच वेळेला आता त्यांना जाताना सांगते की जाताय कसले, ती तिथली ताठं द्या. आणि असं म्हणून सागरला ती ताट द्यायला सांगते आणि मग सागर एक घास खातो आणि म्हणतो की हे बघा, मी जेवायला सुरुवात केलेली आहे. मुक्ता म्हणते की ठीक आहे धनी, जेवा जेवा, पोटभर जेवा. असं म्हणून आता मुक्ता म्हणते की हो हो, तुम्ही जेवा, नाही तर मी इथून हलायची नाही. सागर म्हणतो की हे काय, मी जेवतच आहे ना. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की अहो मालक, ती लोणचं घ्या, चटणी घ्या. सागर नको नको असं बोलत असताना मुक्ताचा पाय घसरतो आणि मुक्ताचं तोल जाऊन मुक्ता ही सागरच्या मिठीतच पडते. त्याच वेळेला आता मुक्ताचा पदर आता बाजूला झालेला असतो आणि तसल्या गावरान लुकमधल्या मुक्ताला पाहून सागर पुन्हा एकदा घाया झालेला असतो आणि सागर आता मुक्ताकडेच बघत बसलेला असतो. दोघंही एकमेकांकडे बघतात आणि त्यांचा स्टाफ मात्र समोर उभा असतो. त्यानंतर आता सागर आणि मुक्ता हे दोघंही एकमेकांच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, मुक्ता म्हणत असते की मी घरातून नाही तर तुमची हे थेरं चालली आहेत का, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला किंवा कोणाला मिठ्या मारत सुटताय. तेव्हा मग आता मुक्ताला सागर म्हणतो की नाही नाही, तुम्ही असं म्हणताय ना, तसं काही नाही आहे, ही माझ्या ओळखीची आहे नभा, माझी मैत्रीण आहे, ही अगदी चांगली मैत्रीण. तेव्हा मग मुक्ता आता रडत असते. सागर म्हणतो की प्लीज कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका, ही माझी मैत्रीण आहे आणि मला सांगा की जर मी तिला मिठी मारली तर काय झालं, भरपूर दिवसांनी भेटली आणि ती माझी मैत्रीण आहे, मग मिठी मारणं याच्यामध्ये काय गुन्हा आहे, हे कोणतं पाप आहे का? असं म्हटल्यावर आता सागरला स्वतःची चूक स्वतः लक्षात येते आणि मुक्ता ही त्याच्याकडे बघतच राहते.
तर इथे सागर पुन्हा खाली येतो आणि शांत बसलेला असतो. तेव्हा सावनी येते आणि म्हणते की तू बोललायस का मुक्ताशी? तेव्हा तो म्हणतो की कोणत्या तोंडाशी बोलू मी मुक्ताशी? काहीच कळत नाहीये. काय बोलू मी त्यांना? काय प्रश्नांची उत्तरे देऊ? मी खूप मोठी चूक केली आहे. सावनी म्हणते की सागर आता तू एकच काम कर. मुक्ताला आनंदी ठेवण्यासाठी तू तिला या सगळ्यातून खुश ठेवण्यासाठी तिचं आयुष्य बर्बाद करू नकोस. तिला मोकळं कर, तुझ्यापासून मोकळं कर. असं आता इथे सावनीही सागरला म्हणते. आता सागर या सगळ्यामुळे सावनीचं ऐकून मुक्तापासून लांब जाणार आहे की मुक्ताची माफी मागून पुन्हा ते दोघेही एकत्र येणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.